नमस्कार, स्वागत आहे तुमचं हर्षदास किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळ पालक। इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे। 2-3 पाण्याने ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी पालक घेतलेला आहे। नंतर तो कट करून घ्यायचा छान बारीक। 4-5 हिरवी मिरची आणि 1 टोमॅटो सुद्धा कट करून घ्यायचा आहे। इथे मी अर्धी वाटी मूग डाळ धुवून घेतली आहे। त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून आणि तेल ॲड करून घेतलं आहे। त्यामध्ये एक अर्धा चमच हळद आणि कट केलेली मिरची टोमॅटो टाकायची आहे आणि चिरून घेतलेला पालक शेंगदाणे त्यामध्ये टाकायचे आहेत। मी अर्धा ग्लास पाणी अजून ॲड केलं आहे त्याच्यामध्ये। नंतर 3 शिट्टी येईपर्यंत डाळ पालक शिजवून घ्यायची आहे। आता इथे आपण फोडणी देणार आहोत त्याला। तर त्यासाठी तेलामध्ये मी मोहरी ॲड केली आहे, जिरे आणि लसूण टाकून घेतला आहे, कढीपत्ता, हळद। आपण अगोदर सुद्धा मिरची ॲड केलेली आहे, त्यानुसार लाल तिखट ॲड करून घ्यायचं आहे। डाळ पालक टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला लागेल तेवढे दाट किंवा पातळ बघून त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। 2 चमच मी शेंगदाण्याचे कूट टाकलेला आहे। छान उकळी येईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे डाळ पालक। खूप छान लागते, अशी एकदा ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।